नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज माझ्या आठवणीतली अगदी जुनी गवार सांडग्याची भाजी आपण करणार आहोत, ती मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी कढई ठेवली आहे, गॅस लावला आहे, त्यावर तेल तापेस्तोवर सांगते. गवारीमध्ये जास्त पाणी घालून हळद हिंग मीठ घालून आधी गवार शिजवली. हे पाणी फेकायचं नाही, पाणी आपल्याला हवं आहे गवारीचं. आणि उरलेल्या डाळी थोड्या उरल्या होत्या, त्या सगळ्या भिजवून घट्ट त्यामध्ये सगळे मस्तपैकी हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे टाकून त्याचे चविष्ट सांडगे बनवून घेतले आणि ते गवारीवर ठेवून कुकरमध्ये शिजवून घेतले. ते आता हळूहळू आपण एकत्र वेगळे काढून घेऊया. ते होतात वेगळे थंड झाले की. आता हे बघा, हे मी सगळे सांडगे वेगळे करते, एका बाजूला एक. आणि आता या गवारी तेल तापलं, आपण आता यामध्ये ही टाकली कोथिंबीर आणि हळद हिंग एकत्रच केला आहे, कारण गवारी आणि सांडग्यांमध्ये हळद हिंग टाकलं होतं. हे लाल तिखट यामध्ये टाकते मी भाजीमध्ये. आणि हा माझा आता धण्याची पावडर थोडीशी. आता हे आपली फोडणी झालेली आहे, आपल्याला जास्त काही करायचंच नाही आहे. पाणी मात्र पाण्यासकटच ही गवार यात टाकायची. पाणी छान उकळतं, खूप छान शिजली आहे गवार. आता हे सांडगे ते पाणी पितात शिजले असले तरी. आणि हे शिजलेले गवार शिजलेले हे सांडगे फार छान लागतात, अप्रतिम. त्याची चव कशालाच येत नाही. हे सारे सांडगे आपले टाकून झालेले आहेत. आता ही भाजी आपली तयार आहे. किती छान दिसते बघा, मस्त रसरशीत. आता आपण थोडीशी बोलमध्ये काढून घेऊया. यावर कोथिंबीर घालू आणि यावर कोथिंबीर घालू. ही माझी गावरान रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जरूर करा आणि जरूर खाऊन बघा. मस्त एन्जॉय करा. तुमच्या गोल्डीला छानपैकी कॉमेंट्स पास करा. ही भाजी नुसतीच रुचकर नाही आहे, तर औषधी आहे. एन्जॉय गवार शेंगदाण्याची